आदरणीय मित्र मैत्रिणींनो आणि भारतीय प्रिय तरुण तरुणींनो, आज मी तुमच्यासमोर उभा आहे अशा माणसाच्या उल्लेखनीय प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी, ज्याचे जीवन लवचिकता, समर्पण आणि करुणा याचे प्रतीक आहे. त्यांचं नाव आहे आपले लाडके नाना पाटेकर, म्हणजेच विश्वनाथ दिनकरराव पाटेकर. नम्र सुरुवातीपासून जन्मलेल्या नानांनी लहानपणापासून जीवनातील कठोर वास्तवांना तोंड दिले. 28 वर्षाच्या कोवळ्या वयात वडील गमावले आणि दुःखदपणे कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही याच चाचण्यांनीच त्यांच्या चारित्र्याला आकार दिला आणि त्यांच्या अटल निर्धाराला प्रज्वलित केले. तरुणपणी नाना केवळ सामान्यावर समाधानी नव्हते. त्यांच्या वडिलांच्या रंगभूमीवरील प्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. एक आवड जो त्यांचा मार्गदर्शक प्रकाश बनला. संघर्षशील अभिनेत्यापासून ते आदरणीय आयकॉनपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या उद्यम भावनेचा, उत्कृष्टतेचा, अथक प्रयत्नांचा पुरावा आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नाना पाटेकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. क्लिष्ट स्तरित पात्रे सखोलता, सूक्ष्मतेसह चित्रण करण्यापासून ते प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे शक्तिशाली अभिनय सादर करण्यापर्यंत त्यांनी अभिनयाची कला पुन्हा परिभाषित केली आहे. त्यांच्या अष्टपैलुत्वाला कोणतीही सीमा नाही. सामाजिक नियमांना आव्हान देणाऱ्या प्रखर भूमिकांमधून अखंडपणे संक्रमण होत असलेल्या केवळ कॉमिक चित्रांमध्ये आपल्याला ते ठसा उमटताना दिसत नाही, तर ते सर्व पल अभिनय करताना दिसतात. पण रुपेरी पडद्यावरील चकचकीत आणि ग्लॅमरच्या पलीकडे नानांचे हृदय स्वतःहून मोठ्या कारणासाठी धडधडते. महाराष्ट्रातील आणि भारतातील रखरखीत भूमीत जिथे दुष्काळाने समाजाला उद्ध्वस्त केले आणि शेतकऱ्यांना निर्धार केले, नाना आशेचा किरण म्हणून उदयास आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे अतूट बांधिलकी ही त्यांच्या नम्रता आणि करुणेचा पुरावा आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या दुरवस्थेला दूर करण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत आणि करत आहेत. आर्थिक मदत, संसाधने आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांनी समाजातील एका महत्त्वाच्या घटकाला हात दिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कार्य चांगल्या उदयाची आशा आहे. नाना पाटेकर यांचे परोपकार आर्थिक योगदानाच्या पलीकडे आहे. त्यांचा हाताशी असलेला दृष्टिकोन आणि खरी सहानुभूती त्यांनी असंख्य जीवनांना स्पर्श केलेली आहे. इतरांना त्यांच्या उदयाच्या प्रयत्नात सामील होण्यासाठी प्रेरणा दिली आहे. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्बांधणीपासून ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापर्यंत आर्थिक मदत देण्यापर्यंत नाना उदाहरणात दाखवतात की ही खरी महानता इतरांच्या सेवेत आहे. नाना पाटेकरांच्या जीवनावर आणि वारशावर आपण चिंतन करत असताना आपण केवळ त्यांच्या उल्लेखनीय कामगिरींचा उत्सव करू नये, तर त्यांनी दिलेली अमूल्य धडे देखील पाहूया. त्यांची कहाणी भारतातील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनू द्या. एक स्मरणपत्र असू द्या की कोणतेही स्वप्न फार मोठे नसते, कोणतेही अडथळा अजिबात दुर्गम नसतो आणि दैवपणाचे कोणतेही कृत्य फरक करण्यासाठी खूप लहान असते. नाना पाटेकरांचा सन्मान करताना आम्ही मानवतेच्या साराचा, करुणा, लवचिकता आणि निस्वार्थतेच्या अतूट भावनेचा आदर करतो, जे महानतेचे खरे परिभाषित करते. नानांचे कार्य संबोधित करताना आणि शेवट करताना मी एवढंच म्हणेन, कलेच्या क्षेत्रात एक टायटन प्रगती करतो आतुर उत्कटतेने. नाना पाटेकर त्याचे नाव गाजते. प्रत्येक महाराष्ट्राच्या हृदयात त्यांचे प्रतिनिधी विपुल आहेत. नम्र मुळापासून त्यांनी आपला मार्ग कोरला. काळोखाच्या चांदण्यामधून त्याचा प्रभाव सापडला. प्रत्येक भूमिकेने त्यांनी जीवनाचा श्वास घेतला. विजयांच्या कथामध्ये, मृत्यूंच्या दृश्यामध्ये त्यांचे डोळे आत्म्यासाठी खिडकी. प्रत्येक पात्रात ते आपला भार घेतात. खलनायकाच्या तिरस्कारापासून नायकाच्या कृपेपर्यंत जीवनाच्या विशाल जागेवर ते भावना रंगवतात. पण स्टेजच्या पलीकडे त्यांच्या हृदयाचे ठोके खरे आहेत. गरजू लोकांसाठी ते नेहमी पाठपुरावा करताना दिसतात. एक परोपकारी मार्गदर्शक प्रकाश गडद तासामध्ये तो खूप तेजस्वी चमकतो. अरे नाना पाटेकर एक दिग्गज उंच. तुमची उपस्थिती कालांतीत रोमांच निर्माण करते. शब्द आणि कृतीत तुमचा वारसा चमकतो, जसे आयुष्याच्या भव्य थीममध्ये कायमचे विणलेले नाना पाटेकर.